नमस्कार. गुड जॉब. आता त्या लीलाचा काटा काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मीच टाकलेल्या जाळ्यात स्वतः येऊन अडकली. मूर्ख लीला. आजी मन्या. हो बापरे. आजी तुम्हाला माहिती आहे ना एजंटचा स्वभाव कसा आहे तो. जर त्यांना कळलं ना हिचा काल्पनिक मित्र उभा केलाय मन्या नावाचा, तो खूप चिडतील माझ्यावर. चिडणं वगैरे बरोबर आहे ग, चिडेल मान्य आहे मला, पण तो मन्यावर नाही चिडणार काही. मन्यामुळे तू त्याच्यावर दुर्लक्ष करशील ना, त्यावर चिडेल तो. पण आजी असं खोटं बोलायचं एजंटशी म्हणजे का? हा अगं युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं माप असतं, बरोबर बोलले ना मी. काय तू पण तरी मला भीती वाटते. लीला, मला एका गोष्टीचं उत्तर दे बाळा. ही कोण मन्या नावाची व्यक्ती तुझा मित्र म्हणून अस्तित्वात आहे का? नाही ना, खरोखरच कोणी नाहीये. तुला फक्त अभिरामला एवढंच सांगायचंय की मी त्याला भेटायला जाते, बस. इतकं सोपं आहे. काय तू पण जमणार आहे का तुला? आजी नक्की जमेल. लागलंय का गुणकार? लीलाचा काल्पनिक मित्र मन्या. मला तर वाटलं होतं या मन्याला लीला समोर आणून उभं करायला बरंच काही करावं लागेल. पण हा पेपर तर खूप सोपा निघाला. सावध स्वतःहूनच समोर येऊन उभं राहिलंय शिकार व्हायला. आता हा काल्पनिक मन्या लीलाच्या खऱ्या आयुष्याची कशी वाट लावतो. 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या लेकाला. बघ बघ बघ, माझ्या लेकाला त्याच्या बायकोची किती काळजी आहे ती. बघ बघ. बरं बरं तुम्ही स्पीकर टाका ना, मला पण ऐकायचंय. आजी नाही, माझं आणि अभिरामचं ते प्रायव्हेट टॉक. आजी पण आपण पण मैत्रिणी होत ना, मग टाका ना ते please. नंतर. आधी मी आई आहे, बरोबर. तेव्हा तुझं आणि माझं जसं स्पेशल नातं आहे ना, तसं माझं आणि माझ्या मुलाचं देखील वेगळं नातं आहे, बॉन्डिंग. सो एक्सक्यूज मी. हॅलो, बोल अभिराम. आई लीला कुठे? लीला, अरे तूच सोडलंस ना तिला? हो मी सोडलं तिला, पण बराच वेळ झाला म्हणून विचारलंय. ती घरी नाही आली अजून. अजून आली नाही? इतका वेळ? आता इतक्या वर्षांनी तिला तिचा मित्र भेटलाय, तर मग गप्पा रंगल्या असतील. मस्तपैकी दिलखुलास गप्पा करत बसली असेल बिचारी. तू एक काम का नाही करत बाळा, तू असं कर, तू डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये जा तिथे आणि तिला घेऊन इथे ये. मी बघतो काय करायचं ते. ठेवतो. झालेलं आहे. आजी काय झालंय, तुम्ही हे काय केलं? अहो मी इथे असताना मी तिथे असं का सांगितलं? अरे तू असं काय बोलतीयस? आता एवढा रंगलेला डाव मी काय अर्ध्यावरच सोडून देऊ का? माझा मुलगा त्याच्या बायकोसाठी इतका झुरतोय, तिच्यावर इतकं प्रेम करतोय, तर मग मला हे सगळं एन्जॉय करायला नको का तुझ्या बरोबर? आजी एन्जॉयमेंट वगैरे सगळं ठीक आहे, पण आता ते तिथे पोहोचले आणि मी तिथे नसले तर तो चिडेल. आजी तेच नको ना व्हायला. हो. म्हणून तू एक काम कर, तू तो पोहोचायच्या अगोदर तिथे जाऊन पोहोच. कशी? आपल्या मित्राला भेटल्यावर कसं एकदम रिफ्रेशिंग वाटतं ना. प्रत्येकाला आयुष्यात मित्र हवाच, आणि त्यात जर तो मन्यासारखा असेल ना, मग काय, मग तो प्रश्नच संपला. तुला एकच फ्रेंड आहे का? नाही नाही, खूप मित्र आहेत मला, पण कसं आहे ना, मन्या स्पेशल आहे. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर इतका कमाल आहे ना, आज तर अजून अजून पोट दुखायला लागलं माझं. रिअली? हो. आणि माहिती सगळ्यात मला काय आवडतं, त्याचं प्लॅनिंग ना एकदम असं परफेक्ट असतं. आज पण त्यांनी ठरवलेलं काय काय गोष्टी करायच्या त्या, पण काय झालं, बोलण्याच्या नादात ना वेळ कधी गेला आम्हाला काही कळलंच नाही. आमचं तर ठरलं होतं रेस्टॉरंटचं झाल्यावर छान फिल्म टाकायची. व्हॉट? टाकायची? अहो म्हणजे बघायची. आता काय मन्याबरोबर होते ना, त्यामुळे त्याचेच शब्द बसलेत माझ्या तोंडात. आणि कसं आहे,
त्याला माझ्या लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाहीये ना. हा, तर मी काय म्हणत होते, फिल्मचं झाल्यावर आम्ही समुद्रावर जाणार होतो आणि मग आमचा एक ठरलेला स्पॉट आहे, तिथे बसून मस्त आईस्क्रीम खाणार होतो आम्ही. मग का नाही गेलात? तुम्हाला कोणी अडवलं तर? अडवलं कोणीच नव्हतं, पण मी म्हंटल ना, त्याला जावं लागलं, काम आलं आणि वेळ पण संपला म्हणून राहिलो. नाहीतर एवढं सगळं करत बसलो असतो तर आज तो खूप उशीर झाला असता मला घरी यायला. उशीर झालाच आहे. घरी डिनरला सगळे थांबले असतील. हो हो, वेळेतच पोचूया, पटकन पोचूया, फ्रेश होऊया, रात्री पण लवकर जेवूया आणि लवकर झोपूया. कसं आहे, उद्याचा दिवस पण खूप मोठा आणि खूप स्पेशल आहे. उद्याचा दिवस? हो, आज मी आणि मना भेटलो, पण आम्ही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या राहूनच गेल्या ना. त्यामुळे आता तर आम्ही एक लिस्टच करून ठेवली, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मग त्या सगळ्या उद्या छान करणार आहोत आम्ही. हिच्याकडे बोलायला दुसरा टॉपिक नाहीये का? मन्या मन्या मन्या. जसं काही मी शेजारी बसलो ते तिला दिसतच नाही. आय नो तुला माहित नाही की तू मला आवडतेस, पण ही सिच्युएशन चेंज व्हायला हवी लीला, आणि ते पण लवकरच.